हॅलो, आता आपण बघूया तुला जपणार आहे या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. इकडे मीरा आणि अंबिका भेटतात. मीरा अंबिकाला बोलत असते की ताई मला खरंच कळत नाही की मी काय करू. वेदाच्या बाबांच्या डोळ्यात बघितलं की मला अपराधीसारखं फील होतं. त्यांचं माझ्यावर इतकं प्रेम आहे आणि मी. तेव्हा अंबिका बोलते की मीरा असं बोलू नकोस, तुझंही त्यांच्यावर तितकंच प्रेम आहे. तुझ्या प्रेमाबद्दल शंकाच नाही आहे अगं. मला असं वाटते की अथर्वंना तुझं आणि त्यांचं बाळ हवं आहे. तेव्हा मीरा बोलते हो ताई, खूप दिवस झाले हाच विषय सुरू आहे. मला आधी वाटायचं की मंजिरी म्हणते म्हणून वेदाच्या बाबांना बाळ हवं आहे. पण मला आता जाणवायला लागले की त्यांना आमच्या प्रेमाचं प्रतीक हवं आहे. ताई तुला हे बाळ होण्यामागे मंजिरीचा काहीतरी स्वार्थ आहे अगं, आणि तिने त्यामुळेच बाबांना कुठेतरी कैद करून ठेवलं आहे. मी हे सगळं वेदाच्या बाबांना कसं सांगणार आहे? मी नाही सांगू शकत. तेव्हा अंबिका बोलते की मीरा तुझी बोलतीयस ना ते सगळं कळतंय मला, पण एकदा नीट विचार करून बघ. यात अथर्वचा काय दोष आहे? एक नवरा म्हणून त्यांची साधी अपेक्षा आहे फक्त तुझ्याकडून. तेव्हा मीरा बोलते ताई मला माहिती आहे. तेव्हा अंबिका बोलते हे बघ, हाही विषय सोडून दे. एकदा असा विचार करून बघ की फक्त मंजिरीच्या भीतीपोटी तू तुमचं प्रेम अपूर्ण ठेवतीयस. तुमच्या दोघांच्या प्रेमातून जन्माला येणारं मूल तू भीतीमुळे या जगात येऊच देत नाहीयेस. मीरा, आपण जर आपल्या प्रेमासाठी लढलोच नाही तर हाही आपला एक पराभव असेल ना. तेव्हा अंबिका मीराचा हात हातात घेते आणि बोलते तू माझ्या वेदाला सांभाळलंस, तिची आई झाली आणि आता आपण दोघं मिळून तिचं रक्षण करतोय. मीरा, मी तुला आश्वासन देते, तुमच्या बाळाचं रक्षण आपण दोघी मिळून करू अगदी शेवटपर्यंत. आणि देवी आई तर आहेच की. आणि परत एकदा शांत विचार कर आणि काहीही वाटलं तर मी आहेच. इकडे माया चिडचिड करत असते आणि बोलत असते, नर्मदाजवळ बोलत असते की बस झालं हं, इनफ इज इनफ. मी ना किचनकडे जातही नव्हते तरीसुद्धा तिने मला रोखले आणि अथर्व आणि मीरासमोर इन्सल्ट केला आहे माझा. तेव्हा नर्मदा बोलते की बास कर आता, परत परत तेच बोलते. तेव्हा माया बोलते अरे तेच बोलते, अरे तुमचा इन्सल्ट झाला असताना तर तुम्ही हे घर डोक्यावर घेतलं असतं. तेव्हा नर्मदा बोलते अगं मग असं होतं तर तिथे तमाशा करायचा होता, इथे येऊन कटकट का करते माझ्या डोक्याशी. तेव्हा माया बोलते नाही हा तमाशा ना मी आता संपवणारच आहे. त्या मंजिरीला सोडणार नाही मी. तुम्हाला काय वाटतं हे सगळं नॉर्मल आहे? तुम्हाला मी सांगते त्या मंजिरीच्या डोक्यात नवीन प्लॅन सुरू झाला असेल आणि ती तो इम्प्लिमेंट करायला लागली आहे. तुम्हाला असं वाटतंय की हे सगळं छान आहे, पण हा तुमचा गैरसमज आहे, कारण ती तुमचा पट्टा कधी कट करू शकते. इकडे दामोदर आणि अजित घाबरत येतात आणि पटकन दरवाजा बंद करतात. तेव्हा अजित बोलत असतो नाही, या जगात कधी आणि काय होईल ना सांगू शकत नाही डॅड. तेव्हा दामोदर बोलतो गप्प बस, आज तुझ्यामुळे अडचणीत आलो आहे. तेव्हा अजित बोलतो अरे काय अडचणीत आलो आहे? माझ्याकडे 10% मागितले तेव्हा नाही वाटलं की अडचणीत येणार आहे. नर्मदा विचारते एक मिनिट काय झालं आहे? तेव्हा दामोदर बोलतो काय नाही झालं आहे ते विचार. तेव्हा दामोदर बोलतो की हा अथर्व दोन्हीकडे कसं काय, बाहेर पण आत पण, हे कसं शक्य आहे? तेव्हा नर्मदा बोलते की अरे काय बडबडत आहे, काय झालंय नक्की? तेव्हा दामोदर बोलतो की बायको तुला सांगतो ह्या अथर्वचं काहीतरी गडबड आहे गं, मला तरी असं वाटतंय त्याला जादूटोणा येतो नक्की. तेव्हा माया बोलते ओ गप्पा बसा, काय बोलताय? तेव्हा दामोदर बोलतो काय बोलतोय, तुझ्या नवऱ्यालाच विचार. तेव्हा दामोदर बोलतो की बायको माझा काहीही दोष नाही आहे, मी याला सांगितलं होतं तुझ्याकडे जी काही कॅश आहे ना ती बायकोकडे देऊन टाक, तुझ्या आईकडे देऊन टाक, पण याने ऐकलं नाही माझं. तेव्हा तेव्हा अजित बोलतो की काय ऐकलं नाही? तुमचं ऐकलं म्हणूनच तुमच्या त्या फ्लॉप जागी ठेवायला गेलो होतो कॅश. तिथे अथर्व ऑलरेडी उभा होता. तेव्हा दामोदर बोलतो बसला होता. अरे बसला होता तर बसला होता, पण उभा होता ना तिथे तो. तेव्हा नर्मदा ओरडते कॅश. नर्मदा विचारते कुठून आली कॅश, कुठून आली? नाही मला आता सगळं कळलंच पाहिजे. तेव्हा दामोदर बोलतो की बायको मी सांगतो, याने परत एकदा 3 लाख रुपये चोरले, तरी मी याला सांगत होतो सगळे पैसे आईकडे देऊन टाक, पण ऐकलं नाही याने माझं. पण आम्ही ते पैसे लपवायला घराच्या मागे गेलो होतो, पण तिथे अथर्व आधीपासून होता, त्याने आम्हाला कॅशसह रंगे हात पकडलं अगं. पण नर्मदा अजितला बोलते काय रे शिंग फुटले तुला? आधी तुझ्याकडे पैसे येते तर माझ्याकडे आणून द्यायचा, आता स्वतःकडेच ठेवलेस. बापाचा पोळका आलाय तुला जास्त. तेव्हा अजित हसून बोलतो मॉम यार, डॅड तू काय वेगळे आहेत का माझ्यासाठी म्हणून मी डॅडकडे दिले. नर्मदा बोलते मला काय ते खरं सांग. तेव्हा अजित बोलतो खरंच सांगतोय मॉम, तुला पटत नाही यार. तेव्हा अजित बोलतो यू नो व्हॉट, ते महत्त्वाचं नाही, महत्त्वाचं काय मी ती कॅश घेऊन या डॅडच्या सिक्रेट ठिकाणी घेऊन गेलो होतो. तिथे मी अथर्वला माझ्या हाताने कॅश दिली आणि आम्ही तिथून दोघं अथर्वच्या आधी निघालो. आम्ही अथर्वच्या आधी घरात आलो, तो आमच्या नंतर आला. तरीसुद्धा आम्ही घरात येण्याच्या आधी त्याने ती कॅश कुठेतरी ठेवली आणि तो आमच्या समोर जेवायला बसला होता. हाऊ इज दॅट पॉसिबल? काहीतरी गडबड आहे डॅड, तो आपल्या आधी. तेव्हा नर्मदा ओरडते बास झाली तुमची नाटकं, मला सगळं कळतंय. तुम्ही दोघं पैसे लपवायला गेला होता तेव्हा तुम्हाला अथर्वने पाहिलंय. ही भूताटकीची नाटकं तुम्ही मला सांगू नका. तुम्ही दोघांनी ना माझा विश्वासघात केलाय.
पण मायाला काहीतरी खटकत असतं. इकडे नर्मदा बोलते, आता जर पैशांचा विषय अथर्वने काढला ना, तर मी तुमच्या दोघांची बाजू अजिबात घेणार नाही आहे. तुम्ही कर्म केली आहेत ना, त्याची फळं तुम्ही भोगा, कळलं? आणि नर्मदा निघून जाते. इकडे मंजिरी मार्जरीकडे येते. तेव्हा मार्जरी बोलते की मंजिरी, काल काळाने त्याचं काम चोख बजावलेलं दिसते. तेव्हा मंजिरी बोलते, हो, आता आपल्याला जसं हवं तसंच घडणार आहे मार्जरी. तेव्हा मंजिरी बोलते, मी फक्त एका गोष्टीची वाट बघते. एकदा का अथर्व मीरा जवळ आले आणि मीरा गरोदर राहिली तर ती मूल जन्माला घालणारच. तेव्हा मार्जरी बोलते, मलाही हे संकेत जवळजवळ खरे दिसत आहेत आणि मीराला होणारं बाळ कन्याच असेल आणि मग ती मीराची कन्या तो युवला सजीवच आपल्याला चीर तारुण्याकडे घेऊन जाईल. तेव्हा मंजिरी बोलते, हो मार्जरी, एकदा का ते आपण तो जीव घेतला ना, तर या सगळ्यांना मी स्वतःच्या हाताने मारून टाकेन. खूप त्रास दिला आहे या सगळ्यांनी मला. माझ्याकडे एवढी शक्ती असूनसुद्धा मी माझे हात बांधून ठेवले होते, कारण आपल्याला चिरतारुण्य मिळवायचे. तेव्हा मार्जरी बोलते, ते सगळं नंतर होईल, पण मंजिरी आधी मला एक सांग, तू काल कायाला कुठल्या मनुष्य स्त्रीचा बळी देणार आहेस? तेव्हा मंजिरी बोलते की जी स्त्री आपल्या कामात आडवी येईल तिचा. पण आत्ता ही गोष्ट आपल्यासाठी दुय्यम आहे. आत्ता फक्त मीरा आणि अथर्वाचं जवळ येणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, कारण तीच वाट आपल्याला चिरतारुण्याकडे घेऊन जाणार आहे. इकडे माया झोपलेली असते. अजित मायाला उठवतो आणि बोलतो की माया प्लीज उठ ना, लिसन ना, माया उठ ना प्लीज, लिसन ना. तेव्हा माया चिडून उठते आणि बोलते की अजित यार प्लीज झोपू दे ना. तेव्हा अजित बोलतो, माया प्लीज तू तरी विश्वास ठेव. अगं मी आणि डॅड खोटं नाही बोलत आहोत, 100% खरं बोलतोय. अगं तो अथर्व बाहेर तिकडे होता. आम्ही घरात येण्याच्या आधीच तो घरात आला होता, जेवायला बसला होता. पॉसिबलच नाही आहे यार, त्याच्याकडे काहीतरी जादू आहे. तेव्हा माया बोलते, अजित प्लीज प्लीज गप्प बस यार, मला तुझी फालतू थेरी नाही ऐकायची. तेव्हा अजित बोलतो, थेरी नॉनसेन्स नाही आहे माया, आय एम टेलिंग ट्रूथ, खरं बोलतोय. तेव्हा माया बोलते, ट्रूथ की अथर्व एक जादूगार आहे, प्लीज अजित प्लीज ग्रो अप. तेव्हा अजित बोलतो, ग्रो अप? बरं 3 लाख रुपयाचं काय? 3 लाख रुपयाचं काय? एरवी छोट्या मोठ्या चुका केल्या तरी अथर्व रागवतो आपल्यावर. मला तर काय सांगू आता तुला माझ्यासोबत काय काय करतो तो. पण मी बिझनेसमधनं 3 लाख रुपये लंपास केले. काय केलं अथर्वने? नॉट एनी सिंगल वर्ड, एक शब्द बोलला नाही तो. अगं घरात त्याने सगळ्यांसमोर तमाशा करायला हवा होता, पण त्याने काय केलं? भाई मायावी, हे काहीतरी मायावी आहे. त्यात एवढा मोठा भूत आणून ठेवला आहे त्यांनी. काय थोडा तरी विश्वास ठेवा. तेव्हा माया बोलते की भूत आणून ठेवला आहे, मग तुम्ही करणार काय? तेव्हा अजित बोलतो की काय करू? तेव्हा माया बोलते की प्लीज मला झोपू दे. तेव्हा अजित बोलतो की प्लीज 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 लिसन, 1 मिनिट माया, आपण हे सगळं सोडून देऊया, कुठेतरी दुसरीकडे राहायला जाऊया. मी हवं तर कामाला जाईल, तू मस्त घरी बस. अशी नेहमीसारखी रेडी होतेस ना, तशी रेडी हो. जस्ट इमॅजिन यू मी पीसफुल लाईफ. तेव्हा माया बोलते, ओ माय गॉड, दॅट्स सो स्वीट. एक छोटंसं हाऊस, आपलं ड्रीम हाऊस. तू जॉबला जाणार नाहीस, तुझ्यासाठी मी असं नटून थटून बसणार नाहीस. एक काम कर अजित, हे ड्रीम घे आणि चुलीत टाक, बिकॉज मला नाही राहायचं अशा छोट्याशा घरात, मला या मोठ्या घरात राहायचे. मग मला फरक पडत नाही, मी जे काम करायला आले ते करायचे. मग मला फरक पडत नाही पुढे चेटकीन येईल, भूत येईल, मला या घरात राहायचं आणि मला जे हवं आहे ते मिळवणार. ओके? तेव्हा ती बोलते की आता मला झोपू दे, प्लीज लेट मी स्लीप. इकडे मीरा तिच्या खोलीत असते आणि ती विचार करत असते. तेव्हा तिला अंबिकाने समजवलेलं तिला आठवत असतं. तेवढ्यात अथर्व येतो आणि त्याचा हात दुखतोय म्हणून तो ओरडतो. तेव्हा मीरा बोलते, सावकाश. तेव्हा अथर्व बोलतो की मस्करी केली. तेव्हा तो मीराला तिच्याजवळ बसवतो आणि पुन्हा हात दुखतोय म्हणून ओरडतो. तेव्हा मीरा बोलते, सांभाळून ना जरा. तेव्हा अथर्व बोलतो की पुन्हा गंमत केली. नाही, आय नो आय शूड स्टॉप, नाहीतर लांडगा आला रे आला असं होईल माझं. तेव्हा मीरा बोलते की नाही होणार, तुम्ही कितीही वेळा गंमत केली ना तरीसुद्धा येईल मी, रिस्क नाही घेणार. तेव्हा अथर्व तिच्याकडे बघतच असतो. तेव्हा मीरा बोलते, काय झालं, असं काय बघताय? तेव्हा अथर्व बोलतो, एवढं प्रेम आहे तुझं माझ्यावर? तेव्हा मीरा लाजते. तेव्हा अथर्व बोलतो, एक मिळण्याच्यासाठी काहीतरी आणलं. तेव्हा अथर्व तिला काहीतरी घेण्यासाठी उठायला जातो. तेव्हा चुकून त्याचा धक्का लागून तो बेडवर पडतो आणि त्याच्या हातालाही दुखापत होते आणि मीराही त्याच्याजवळ त्याला उठवायला जाते. पण मीराला हसायला येत असतं. तेव्हा अथर्वही तिच्याकडे बघून स्माईल करतो. तेव्हा मीरा उठायला जाते, अथर्व तिला पुन्हा पकडतो. ते दोघं जवळ येणार. तेवढ्यात मीराला ती त्या गुहेत गेलेली ते सगळं आठवत असतं. तेव्हा मीराला पूर्ण ती लाल गुहा दिसत असते आणि तिथे ती अडकलेली असते ते तिला आठवत असतं. तेव्हा मीरा एक अचानकच शांत होते आणि बाजूला होते. तेव्हा अथर्व उठतो आणि बोलतो की काय झालं मीरा?
तेवढ्यात मीरा आणि अथर्व बोलत असतात. तेवढ्यात अनन्या जोरजोरात ओरडते, बाबा, आई, दादा, वहिनी, लवकर या. सगळे पळत पळत हॉलमध्ये जातात. अनन्या खूप घाबरलेली असते. तेव्हा अथर्व तिला पटकन जवळ घेतो आणि बोलतो की काय झालं अनन्या. तेव्हा अनन्या बोलते की तिथे कोणीतरी आहे, बाहेर कोणीतरी आहे, पांढऱ्या डोळ्यांचं, मी खरंच सांगते कोणीतरी आहे. तेव्हा मंजिरी थोडी पुढे येते आणि मनात बोलते की हा काल काय नक्की काय करतोय, का घोळ घालतोय हा. तेव्हा अथर्व अनन्याला बोलत असतो की 1 मिनिट आधी तू शांत हो, आम्ही आहोत ना, रिलॅक्स हो आधी, तुला काही होणार नाही, यू आर सेफ, काम डाऊन, आणि शांतपणे मला सांग की नक्की तू बाहेर काय बघितलेस. तेव्हा अनन्या बोलते की दादा, आय एम नॉट शुअर, पण मी नक्की काय बघितले, मी जेव्हा आतमध्ये येत होते मला काहीतरी दिसलं, मला वाटलं तू आहेस, म्हणून मी तिथे बघायला जवळ गेले, पण देर वॉज कोणीच नव्हतं तिथे. अजित आणि दामोदरला लगेच त्या गोष्टी आठवतात. तेव्हा इकडे अनन्या बोलत असते की पण तिथे ना पांढरे डोळे चमकत होते. अनन्या रडत असते आणि बोलते की मला खरंच नाही माहीत तिथे काय आहे, पण मी पाहिलं कोणाला तरी तिथे. माया बोलते की डोळे पांढरेच असतात. तेव्हा अनन्या बोलते की मला पण माहिती आहे माया, पण बुबुळं नव्हती, फक्त पांढरे डोळे. तेव्हा मंजिरी बोलते की अनन्या तुला भात झाला असेल. तेव्हा अनन्या बोलते की नाही आई, मी खोटं नाही बोलत. तेव्हा मंजिरी बोलते की अगं कुत्रं किंवा मांजर असेल. तेव्हा अनन्या बोलते की नाही आई, मी कोणत्या तरी माणसाला पाहिलं तिथे. तेव्हा मंजिरी बोलते हे सतत तुम्ही हॉरर फिल्म्स बघत असतात ना, त्याच्यामुळे होतं हे सगळं. तेव्हा अंबिका मीराला खुणवत असते की म्हणजे नाही, असं काही नसेल, म्हणजे काहीतरी आहेच तिथे, त्यांना शंका येते. तेव्हा अनन्या बोलते की आई, मी वेदा आहे का, तिथे खरंच कुणीतरी आहे. तेव्हा मंजिरी बोलते की अनन्या मी तेच म्हणते, तू लहान आहे का, हे असं सगळं बोलून तू सगळ्यांना घाबरवतेस. तेव्हा अथर्व बोलतो की आई 1 मिनिट थांब जरा. तेव्हा मीरा मनात बोलते की मंजिरी हा विषय का टाळते. तेव्हा अथर्व बोलतो की अनन्या तू घाबरू नकोस, एकतर यू आर सेफ, आम्ही आहोत ना, यू काम डाऊन. तुला जर वाटतंय ना तू बाहेर कोणाला तरी बघितलंयस तर आपण जाऊ, आपण क्रॉस चेक करू, ठीक आहे. तेवढ्यात मीरा बोलते की वेदाचे बाबा बाहेर नका जाऊ. तेव्हा दादासाहेब बोलतात की मीरा त्यांना जाऊ दे बाहेर, नाही तर अनन्याच्या मनात ही भीती कायम राहील ना. तेव्हा दादासाहेब बोलतात की जा रे जा, तुम्ही बघून या. तेव्हा अथर्व बोलतो की तुम्ही थांबा इथे, आम्ही बघून येतो. तेव्हा ते दोघं बाहेर जायला निघतात. तेव्हा मंजिरी मनात बोलते की काल काया लपूनच राहा, कारण तू दिसलास तर आपण संपलो. तेव्हा अनन्या आणि अथर्व शोधत असतो. तेवढ्यात काल काया झाडामागून अनन्याला बघतो आणि बोलतो की श्री, बळी, कोण आहे ही. तेव्हा अथर्व शोधत असतो आणि अनन्याला विचारतो की अनन्या, तुला इथे कोणीतरी दिसलं होतं ना, आणि तो माझ्यासारखा दिसत होता. तेव्हा अनन्या बोलतो की हो, म्हणजे आय एम नॉट शुअर, आय मीन भास पण झाला असेल. तेव्हा अथर्व बोलतो ठीक आहे चल, आपण मला शोधूया. तेव्हा अनन्या बोलते की दादा मस्करी नको ना. तेव्हा अथर्व बोलतो की अगं, मला तुझ्या मनातली भीती काढायची होती. तेव्हा अथर्व बोलतो की चल. तेव्हा अनन्या बोलतो की नाही तुझा, मी थांबते इथे. तेव्हा अथर्व मोबाईलची टॉर्च घेऊन शोधायला जातो. तेव्हा काल काय अजून लपतो आणि तो अनन्याकडेच बघत असतो आणि बोलतो की बळी, आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.